राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी
सुखाचे आगर सर्व सुखाचे हे आगर सर्व सुखाचे हे आगर सर्व सुखाचे हे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा सर्व सुखाचे हे आगर सर्व सुखाचे हे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल कैलासीचा वास अधिक सिद्ध कैलासाचा वास अधिक सिद्ध विष्णूचे वैकुंठपुरात विष्णूचे वैकुंठपुरात कैलासाचा वास अधिक सिद्ध कैलासाचा वास अधिक सिद्ध भेट विष्णूचे वैकुंठपुरात विष्णूचे भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी पंचकोशावरी सुखाची हे मूर्ती निळपण
हे मूर्ती निळकंठ चक्रतीर्थ सांग मोक्ष भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी पंचक्रोशावरी परमार्थ सुअर्थ परमार्थ सुअर्थ देखताचे संत सांग कसे मात भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी पंचकोशावरी पुण्यभूमी नाम म्हणे देवा हे स्थळ चांगले नाम म्हणे देवा हे स्थळ चांगले चित्त मन रंगले ज्ञानोपाठी नाम म्हणे देवा हे स्थळ चांगले नाम म्हणे देवा हे स्थळ चांगले चित्त मन रंगले ज्ञानोपाठी भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी पंचकोशावरी पुण्यभूमी
अलंकापुरी भूमिवरी पंढरी
कैलासाचा वास अधिक सिद्ध भेट, कैलासाचा वास अधिक सिद्ध भेट, विष्णूचे वैकुंठ पुरातन, भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी, पंचकोसावरी पुण्यभूमी, सुखाची हे मूर्ती निळकंठ लिंग, सुखाची हे मूर्ती निळकंठ लिंग, चक्रतीर्थ सांग मोक्ष भेटे, भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी, पंचकोसावरी पुण्यभूमी, परमार्थ सुवर्थ देखताची संत, परमार्थ सुवर्थ देखताची संत, सांगता ती मात अनुभवाची, भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी, पंचकोसावरी पुण्यभूमी, नामा म्हणे देवा हे स्थळ चांगले, नामा म्हणे देवा हे स्थळ चांगले, चित्त मन रंगले ज्ञानोबाचे, भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी, पंचकोसावरी पुण्यभूमी, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, नमो
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान निवृत्ती उदार सोपान देवा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यर सहज लिळे उदकी वह्या तुम्ही रक्षिलिया निज सत्ते निळा म्हणे धराल हाती तरी द्याल मती निरूप अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यर कैलासाचा वास अधिक सिद्ध भेट विष्णूचे वैकुंठ पुरातन भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी पंचकोसावरी पुण्यभूमी
प्रस्तुत प्रसंगी चिंतनाकरिता घेतलेला अभंग हा श्री क्षेत्र पुंडलिकपूर निवासी म्हणजेच श्री क्षेत्र पंढरपूर निवासी असलेले संत श्रेष्ठ प्रेममूर्ती नामदेवराय यांचा ज्ञानोबरायांची समाधी या प्रकरणातील अभंग आहे. प्रस्तुत अभंगात नामदेव महाराज ही या आळंदी क्षेत्राची पंचक्रोशीचं महात्म्य, आळंदी क्षेत्राचं महात्म्य, आळंदी क्षेत्रातील देवतेचं महात्म्य, आळंदी क्षेत्रातील तीर्थाचं महात्म्य सांगतात. विठ्ठल हो. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांचा 729वा संजीवन समाधी सोहळा आणि त्यातच हे वर्ष चालू असलेलं वारकरी संप्रदायाला अतिशय महत्त्वाचं वर्ष की ज्ञानोबरायांना या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होऊन 750 वर्ष पूर्ण होतात. त्याचबरोबर प्रेममूर्ती संतश्रेष्ठ नामदेवराय आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब यांना समाधी घेऊन 675 वर्ष पूर्ण होतात यावर्षी. म्हणून हे वर्ष अतिशय वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. गेल्या वर्षी जगद्गुरू तुकोबरायांना सदैव वैकुंठ गमन करून 375 वर्ष पूर्ण झाली आणि तसाच काही योग या वर्षीसुद्धा ज्ञानोबराय आणि नामदेवराय हा द्विवेणी संगम हा जुळून आलेला आहे. आणि तदनिमित्त संजीवन समाधी सोहळा आहेतच आणि संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्त संपूर्ण आळंदीच नव्हे संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या जिथं जिथं शाखा आहेत तिथं उत्सव सुरू आहेत. त्यातच असलेले आमचे सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय गुरुवर्य छोटे माऊली, आदरणीय माऊलींच्या संकल्पनेतून कष्टातून हे उभी असलेली ही वास्तू संत कवी महिपती महाराज भुवन आणि भक्तिविजय भुवन भक्तिविजय निकेतन हो. आणि त्याच्या प्रांगणामध्ये आपण सर्वजण बसलेलो आहोत आणि वारकऱ्याच्या नियमाप्रमाणे हो मग नेमिली या तिथे अष्टमी कृष्ण समर्थी कीर्तन केली या यथार्थी ब्रह्मलोक पाविजे. अष्टमी ते अमावस्या असा असणारा उत्सव हो. नामा म्हणे चतुर्दशी अमावस्येच्या दिवशी ज्ञानदेवी राहील नेमेसी तरी तो तरेल भूतळी. या नियमानुसार आदरणीय गुरुवर्य माऊलींनी इथं अमावस्येपर्यंत सोहळा करायचं आयोजिलेलं आहे आणि तदनिमित्त उपस्थित आपण सर्वच निष्ठावान वारकरी हो. त्यामध्ये गायनाची साथ करायला आमचे परम आदरणीय आबा आहेत हो. आबा असले तर मग आमचं कामच झालं हो. कारण की आबांच्या बरोबर आम्ही लहानपणापासून भजन केलेलं आहे. आबांना आठवतं आहे का नाही माहीत नाही, पण मी फार लहान होतो पहिल्यांदा पंचक्रोशीच्या वारीला आलो होतो. आता हे जुने वारकरी सगळे पंचक्रोशीचे समोर बसलेत. कल्याणकारांचा ग्रुप आहे, आमचे ब्राह्मणीकर दादा आहेत, आबा आहेत. ह्या जुन्या वारकऱ्यांनी आता आम्ही ज्या वेळेस आलो होतो त्यावेळी सगळी धुरा ह्या वारकऱ्यांच्या वरच होते. आम्ही मग त्यांच्यामध्ये आपलं लिंबू म्हणजे आत्ता पण तसंच आहे, लिंबू आत्ता पण आता म्हणजे लय मोठा झालो अशातला भाग नाही. मग बळबळ आपला काकडा हरिपाठ त्यांनी सांगितलं तर म्हणायचं, नाही तर आपलं उघड टाळ वाजवत चालायचं दिवसभर, कधी मागं कधी पुढं असं राहून आणि सगळ्यात पहिल्यांदा वारीला आलो. त्याच्यानंतर 1-2 वर्षानंतर मी कीर्तनच कधी केलं नव्हतं आणि एकच कीर्तन केलं फक्त आमच्या मठामध्ये. त्याच्यानंतर माऊली म्हणले, हे बाळ कीर्तन करतं का? बाबांना म्हणले. बाबा म्हणले कीर्तन तर करत नाही, पण काय 4-2 अक्षर पाठ केली असतील, करेल का कीर्तन? बाबा म्हणले काय माहिती करतो का नाही. नाही म्हणे करा, फेटा बांधा म्हणे. त्याला फेटाही नव्हता माझ्याकडं, कीर्तनच करत नव्हतं तर फेटा कशाचा हो. मग फेटा कुठून तरी मिळवून दिला माऊलींनी. माऊली म्हणले तू उभा राहा. अहो म्हटलं माऊली तुमच्यासमोर राहा म्हणतो ना. माऊलींचा आग्रह म्हणून उभा राहिलो. वास्तविक मी तसा अनधिकृत कीर्तनकार आहे, पण संतांचा गुरुवर्य माऊलींचा शिक्का पडलाय म्हणून इथं उभं राहिलो आहे हो. कारण की नोट तशी कागदाचा तुकडाच असतोय हो.
भरपूर मोठी 200 पानाची वही आहे, पण त्या वहीला किंमत नाही, त्याच्यावर अक्षरं उठली तरच तिला किंमत. हो हो, नोटेचा कागद तुम्ही शीटच्या शीट जरी घेतली, मोठी शीट, हो, तरी तिला किंमत नाही, पण गव्हर्नरची सही असली की मग तिला किंमत आहे. मग ती मळलेली का असाना, हो, फाटलेली का असाना, मग फाटलेली नोट बदलून मिळते. हो, अर्थातच मधला एजंट 4-2 रुपये खातो, पण खाऊ द्या, पण किंमत मिळते. तसं ही फाटलेली नोट आहे, पण संतांची शिक्का याच्यावर. हो, थोडंफार 1-2 रुपये कमी पडतात, पण बरोबर मोबदला भेटतो, थोडंफार का होईना. म्हणून गुरुवर्य माऊलींच्या आज्ञेने कीर्तन करायला लागलो. त्यावेळी मी एक दृष्टांत दिला होता, तुम्हाला आज परत पुन्हा सांगूशी का वाटतंय. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी समोर पाहिली की मग असं वाटतं की बाबा ह्यांना ज्ञान सांगणारे आपण कोण, परंतु माऊलींचा आदेश म्हणून सांगावं लागते, बाकी काय नाही. दृष्टांत असा आहे माझा, म्हणजे खरं घडलेलाही घटना आहे. माझा एक मित्र होता, तो रिक्षाची परीक्षा द्यायला जायचा, ते लायसन काढायला, बॅच मिळवायला. आता ते बॅच मिळवायचं म्हटल्यानंतर ती अवघड असते परीक्षा. हो, आणि ते नेमकं काय व्हायचं, साहेब शेजारी मागं बसले की हे रिक्षा बंद पाडायचं. हो, आणि ह्याने रिक्षा बंद पाडली की नापास. आता काय करावं, एकदा नापास झाला, 2दा नापास झाला, 3दा नापास झाला. नंतर तो लय शहाणा, शेवटी माझाच मित्र. हो, म्हणला बुवा लका पास तर काय व्हायना, काय करू दम. मग गेलो भंगारच्या दुकानात. भंगारच्या दुकानात एक ते पितळी तुकडा पडला होता असा जुन्या स्टोचा. मग त्याला बरोबर त्या बॅचच्या साईजचा कापला आणि बॅचच्या मागं जशी डिझाईन असते ना तशी हुबेहूब कोरली. हो, आणि त्याच्यावर नंबर टाकला. नंबर मनानेच टाकला, 2, 4, 5, 6 असं काहीतरी. हो, नंबर टाकला, अडकवलं त्याच्या खिशाला बॅच. म्हणलं बुवा अरे हिला का बॅच नंबर. त्याला म्हटलं कुठं पोलीस पाहणार आहे तुझा बॅच नंबर आणि काय, चल म्हटलं चालव रिक्षा. हो, तो अजून पण तशीच रिक्षा चालवतो. सांगायचा मुद्दा काय, बॅच खोटा आहे, फक्त दाखवायला बॅच आहे. हो, तो पितळी बॅच असतो ना, तो खोटा आहे पण दाखवायला फक्त. त्या बॅचचं नाही चाललंय, कीर्तनाचं चाललंय. तसं बुवा पण खोटाच आहे, पण संतांनी जरा घासून पुसून जरा ठेवलाय, उघडून ठेवलाय, म्हणून कीर्तन फेटा बांधून कंबर बांधून उभं राहिला, बाकी काय नाही. हो, या सगळ्या संत मंडळींची लढीवाळ कृपा. मग अशी आमचे दादा म्हणले अरे फेटा जरा इकडं झाला तिकडं झाला. म्हणलं आईला तिचं लेकरू खरकाटं असलं तरी ते चांगलंच दिसतं. हो, फेटा तिरका होऊ नाही तर शर्टावर डाग पडू, आईला आपलं लेकरू चांगलंच वाटतं. तसं ह्या वारकऱ्यांची आम्ही लेकरं आहेत. आमचे बंधुराजन मी अगदी लहानपणापासून यांच्यामध्ये चालतोय, त्याच्यामुळं आम्ही कसंही म्हटलं तरी यांना गोडच वाटतंय. आम्ही काही इथं अर्थात आम्ही काही सांगत नाही, पण आम्ही कसंही बोललो येडं वाकडं तरी ह्यांना चांगलंच वाटतं. त्यांच्या प्रेमामुळं आम्ही इथं उभं आहे असो. आणि मग माऊलींची आज्ञा झाली की तुम्हाला कीर्तन करावं लागेल, बरोबर करतो. आणि मग कालची सेवा होती खरी तर. काल सगळ्याच ठिकाणी सुरुवात असते. आता आमचा पण अष्टमी ते अमावस्याच उत्सव असतो. म्हटलं जी सुरुवात करायची आमच्या इथं पण, मग कसं करू, मग ठीक आहे म्हणे दुसऱ्या दिवशी कर, म्हणून आजची सेवा. मग असं बारीक चिंतन केलं की मग असं काय अभंग घ्यावा, काय चिंतन मांडावं की जेणेकरून आलेल्या वारकऱ्यांचं समाधान होईल. वास्तविक तुमचं समाधान करण्यापुरतं माझ्याकडं काहीच नाही आहे, पण असं काहीतरी चिंतन मांडलं पाहिजे की जेणेकरून सगळ्यांना आनंद होईल. मग कोणतं मांडावं. हो, मग बारीक चिंतन केल्यानंतर मग तो प्रसंग आठवला समाधीचा. हो, पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंचकोसावरी साधुजन. मग सगळी संत मंडळी हितं आली. आणि हितं आल्यानंतर त्यांनी काय केलं, नामदेवराय सांगतात स्नानविधी केली या भक्ती, नाम मंत्राची आवृत्ती, मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ती राया विठोबाची. हो, प्रत्यक्ष भगवंताला त्यांनी पूजन केलं. कसं काय महाराज. आता ह्या सगळ्या प्रकरणाच्या सुरुवातीला जर आपण जाऊन पाहिलं की सगळ्यात पहिल्यांदा कार्तिकी वारीला ज्ञानोबराय पंढरपूरला गेले.
आणि ज्ञानोबराय भगवंताला म्हणतात, भगवंता ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुझी होती, परी हे समाधी तुझं पाशी घेईन देवा. ज्ञानोबरायांनी इच्छा केली की भगवंत मला तुमच्यापाशी समाधी घ्यायची. हो, परंतु भगवंत म्हणले ज्ञानोबराय ज्यांनी त्यांनी आपापल्या वार्डातच अर्ज भरायचा, इतर मतदारसंघात डोकं घालायचं नाही. तुमची जागा ठरलेली आहे. बरं, तुम्ही आज नाही, इथून मागं 107 वेळा समाधी घेतली आणि ही 108वी समाधी. त्याच्यामुळं मग 108वी समाधी पण तुम्ही आळंदीमध्येच घ्या, इथं पंढरपुरामध्ये नका घेऊ. आणि तुम्ही जर पंढरपुरात समाधी घेतली तर पांडुरंगाच्या देवळात मला तर नाही वाटत कोणी गेलं असतं. क्वचित असे संध्याकाळचे कुणीतरी चक्कर मारली असती, पण ज्ञानोबरायच्या तिथंच सगळीच मंडळी गेली असती. आई आहे ना शेवटी. हो, मग ठीक आहे म्हणे. मग ज्ञानोबरायला भगवंत म्हणले तुम्ही चिंता करू नका, आम्ही सगळी मंडळी तुम्हाला समाधी देण्यासाठी म्हणून आळंदीला येऊ. म्हणून सगळे पंढरीहून आले कैसे, पुंडलिक देव सरिसे, नामदेवा ज्ञानदेवा सवे नामा असे, आणि विष्णू भक्त अपार असे विष्णू भक्त मिळून पंढरपूरवरून सगळे आळंदीला आले. आणि आळंदीचा महिमा सहसा कोणाला माहीत नव्हता. हो, म्हणून मग काय करावं. मग आल्यानंतर आता समजा असं आपण चिंतन करू, जरा प्रसंग असं चिंतन करू की काल सगळी ही मंडळी आली, आल्यानंतर आज सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाचा नित्यक्रम झाला. पहिलं स्नान केलं, स्नान केल्यानंतर स्नानविधी केली या भक्ती. हो, नामा मंत्राची आवृत्ती, मग प्रत्यक्ष पूजिली मूर्ती विठोबाची. कदाचित म्हणजे असंच घडलं असेल असं नाही, पण कदाचित ते आजच्याच दिवशी घडलं असेल. हो, मग सगळेजण आले, सगळ्यांनी स्नान वगैरे केले आणि मग सगळी संत मंडळी निवांत बसली इंद्रायणीच्या काठावर. एक जपताती नाम मंत्रे, हो, एकी करिताती स्तुती स्तोत्रे, एक जपताती नाम मंत्रे, हो, एक गाताती वगोत्रे विठोबासी. हो, सगळ्यांचा आपापला नित्यक्रम चालू होता. मग त्यावेळी सगळ्या संत मंडळीमधून एक जण पुढे आले, ते म्हणजे नामदेवरायांचे थोरले चिरंजीव नारायण महाराज. हो, तव पुढारा झाला नारा, तो नामयाचा पुत्र सैरा, तो पुसतसे विचारा नामयासी. नारायण महाराज पुढे आले आणि त्यांनी आपल्या वडिलांना विचारलं, हो, ये संत सभे माझी राऊळ बरोबर ना, राऊळ बैसले असे सहजी. हो, यासी पुसिजो जी काजी, कवन क्षेत्र म्हणूनी. हो, बघा, तरुण तडफदार जर असं कोणतं व्यक्तिमत्व असन, त्यांना कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर गप बसवत नाही. कुठं आलो आहे आपण, काय इथलं महत्त्व आहे, काहीतरी म्हणजे जिज्ञासा राहते. मग ते नारायण महाराजांनी जिज्ञासूपोटी नामदेवरायांना तो प्रश्न विचारला. ए संत सभे माझी राऊळ बैसले असे सहजी. राऊळ म्हणजे काय, भगवंत. हो, राऊळ म्हणजे भगवंत इथं बसलेलेच. म्हणून मी विचारतो, यासी पुसिजो जी काजी. हो, आदरयुक्त, जी हे शब्द आदरयुक्त आहे. हो, आमच्या गुरुवर्य माऊलींनी आम्हाला अशी शिकवण दिली, कोणीही श्रेष्ठ ज्येष्ठ व्यक्तींनी हाका मारली, ओ असं नाही म्हणायचं, जी म्हणायचं. हो, का जी म्हणायचं, त्यातून आपला आदर दिसतो. हो, म्हणून यासी पुसिजो जी काजी, कवन क्षेत्र म्हणूनी, ह्या क्षेत्राला कोणतं क्षेत्र म्हणतात. हो, मग उठिला नामा प्रेमे डुल्ले, वंदिली श्री विठ्ठल पाऊले, मग करत द्वयी जोडोनी बोले शासंकित. काय बोले, नामा म्हणे पूर्ण ब्रह्म, ते कैसे सभासदी सम, ते बोलतसे परम ज्ञानदेवा भाग्य. नामदेवरायांनी भगवंतालाच प्रश्न विचारला, भगवंता या क्षेत्राचा महिमा काय हे तुम्ही प्रतिपादन करावा. मग सकळ प्रेम पुतळे बैसले माझी ब्रह्म वेळे, तेथे नामावचन बोले स्वामी प्रती, कैसे ओळले 17वे, पूर्ण नाम ओघ विठ्ठल देवे, पवे घालोनी ज्ञान देवे, जग तारिले कीर्तने. हो, नामा म्हणे स्वामी सर्वज्ञ, चरण रजे पाप भग्न, परी आमुचे मन निमग्न पवित्र झाले, तरी स्वामी राजा विनंती. हो, स्वामी मी तुम्हाला विनंती करतो, काय, परिसोजी माझी पुढती, हे अलंकापुरी होती कवने युगी,
हो, ह्या अलंकापुरीची स्थापना कोणत्या युगामध्ये झाली हे आपण प्रतिपादन करावं. त्यानंतर ह्या क्षेत्राला नाव काय आहे ते आपण सांगावं. इथं क्षेत्रज्ञ कोण आहे ते सुद्धा आपण सांगा. संपूर्ण इतिहास या अलंकापुरी नगरीचा आपण सांगावा अशी नामदेवरायांनी भगवंताला विनंती केली. हो, मग तो प्रश्न ऐकून भगवंताला फार आनंद झाला. का? कारण की वारकरी संप्रदाय हा आंधळी साधना करणारा संप्रदाय नाही. वारकरी संप्रदायात प्रत्येक गोष्टीला प्रामाण्य असेल तरच वारकरी संप्रदाय त्याचं अनुकरण करतो. हो, बघा, कोणत्याही क्षेत्राला, तीर्थक्षेत्राला 3 गोष्टी लागतात की जेणेकरून ते तीर्थक्षेत्र आहे हे सिद्ध होतं. पहिली गोष्ट, त्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्राचं वर्णन कोणत्या तरी पुराणामध्ये असलं पाहिजे. हो, कोणत्या नाही, 18 पुराणांपैकी कोणत्याही पुराणात असलं पाहिजे. त्यानंतर तिथून एखादं तीर्थ वाहिलं पाहिजे आणि त्या तीर्थाचा पण महिमा पुराणांनी, वेदांनी गायला पाहिजे. त्याच्यानंतर त्या क्षेत्रामध्ये अशी देवता पाहिजे की ज्याची प्रतिपादन वेदांनी केलेलं आहे. हो, वेदांनी सांगितलेली देवता तिथं असली पाहिजे. हो, असे 3 बघा. 3 कोणते? एक तर त्या क्षेत्राचं वर्णन पाहिजे, तीर्थाचं वर्णन पाहिजे, देवतेचं वर्णन पाहिजे. हो, वेदात, पुराणात. मग वारकरी संप्रदाय पंढरपूरला जातो त्याचं कारण काय? तिथं वेदाने सांगितलेली देवता आहे. भगवान पांडुरंग परमात्मा ही वेदाने सांगितलेली देवता, नवे वेदाची मती जिथं नागवते अशी ती देवता आहे. हो, नाथबाबांचं प्रमाण सांगू का? पुसू नका बाई, वेदासी काय, कळलेची नाही, शेष शिंगला झाल्या, द्विसहस्र शिवाजी देवता हो पुसू नका बाई, वेदासी काही, कळलेची नाही, शेष शिनळा झाल्या द्विसहस्र जिभा. वेदाची मती नागवते अशी ही देवता आहे. त्यानंतर भीमा आणि चंद्रभागा, तुझ्या चरणीच्या गंगा. पंढरपुरात जी नदी वाहते तिचं वर्णन भीमा महात्म्यामध्ये साक्षात श्री व्यासांनी केलेलं आहे. त्यानंतर त्या क्षेत्राचा महिमा सुद्धा व्यासांनी सांगितलेलं आहे. विठ्ठल नाम वेदामध्ये आलेलं आहे आणि त्याचं पुस्तक मला वक्ते बाबांनी दिलेलं आहे. मी फक्त पाठ नाही केलं एवढंच. हो हो, वक्ते बाबांनी पुस्तक काढलं की विठ्ठल नामाचं महात्म्य वेदात कसं आलं आहे. हो, त्याच्यानंतर मग तीच देवता हित आहे. पंढरी होनी आले कैसे, पुंडलिक देव सरीसे, ज्ञानदेवा सवे नामा असे, आणि विष्णू भक्त अपार. आणि भगवंत नुसतेच आले नाही तर सगळं वैभव घेऊन आले. हो, त्याच्यामुळं वारकरी संप्रदाय ही अंधपणे कुठलीही उपासना, कुठलीही साधना अंधपणाने करीत नाही. हो, माग मला एक दादाजी भेटले. हो, ते दादाजींचे शिष्य. हो, आणि ते म्हणले, महाराज तुम्हाला सांगू का म्हणे, आमचे दादाजी असेत
की त्यांनी जर ठरवलं, तुम्ही जर म्हणले मला अमुक अमुक देवतेसोबत बोलायचं आहे, की त्यांनी बोलवल्यानंतर ती देवता हात जोडून उभं राहते म्हणे आणि तुमच्या संग बोलते. आता म्हणलं काय अवघड दिला का, म्हणलं बघून तर यावं कसलं काय आहे. त्याला वाटलं बरं झालं कीर्तनकार भेटला एखादा आपल्या गाठात. हो, गेल्यानंतर पाहिलं चांगलंच. आता असल्या लोकांच्या मागं लयच लवाजामा असतोय. हो, आपल्या वारकऱ्याला म्हणलं चला वारीला तर मग नाही, जोडीदारच नाही, मग मी कसा येऊ. हो, अशा लोकांच्या मागं लय लवाजामा आजकाल. तिथं गेलो, आयो म्हणलं काय धिंगाणाच चाललाय बस इथं. आणि झालो बाबा. आणि त्यातला एक जण आला, तो मोठा होता, काहीतरी साहेब बिब कोणतरी असेल. ते म्हणे महाराज तुम्हाला श्रीकृष्णासंग बोलायचं आहे का? आत्ता आमच्या दादाजीला सांगतो, देवाला बोलून घेतो. आता मला इथं घाबरल्यावानीच झालं. नाही देवाला आणि मला देवानी जर बोलावलं तर घोटाळा नको व्हायला. म्हणलं मी देवापाशी काय येणार नाही, मग माझा निरोप सांगता का देवाला? हां म्हणे सांगू की. वा, काय निरोप आहे तुमचा? मी म्हणलं माझा एकच निरोप आहे. काय? भगवंतानी लयच गीता किचकट सांगून ठेवली. 15व्या अध्यायातला पहिला श्लोक काय मला समजला नाही. तसे काय गीता समजली नाही म्हणायला, पण कुठलं तरी एक विचारायचं म्हणून 15व्या अध्यायातला पहिला श्लोक काय मला उमगा ना. तेवढं दादाजींना म्हणावं देवाला बोलून घ्या, त्यांच्याकडून तुम्ही अर्थ समजून घ्या, आणि देव गेल्यानंतर मला समजून सांगा. हो, एवढा निरोप त्याच्याजवळ पाठवला. तो आतमध्ये गेला आणि परत माघारी आलाच नाही. हो, मी समजून गेलो देव काय आला नसेल जणू. बहुतेक देवाला दुसरीकडे काहीतरी काम दिसते म्हणून देव आला नाही जणू. मग काय बराच वेळ तिथं बसलो ना आलो निघून. हो, कोणीच मला पाण्याला नाही विचारलं. त्यांना वाटलं हे बरा गडी भेटलाय आम्हाला आजपर्यंत असं कोणीच नव्हतं विचारलं. त्याच्यानंतर एवढ्या त्यांचं भागलं नाही. आमचं पारायण चालू होतं भंडाऱ्या डोंगरावर. आले भंडाऱ्या डोंगरावर. आल्यानंतर मग त्यांचा तो थाटण बिटण, ते छत्रीन, ते काय त्याला म्हणतात हवा घालायला काय चौरी, हां ते सगळा थाट. आणि ते थाट आल्यानंतर म्हणले डोळे झाका. आता म्हणलं आम्हाला पारायण करायचे आणि डोळे काय झाका? नाही झाका म्हणे, तुम्हाला तुकोबरायचं दर्शन. आता काय खरं नाही म्हणलं. तुकोबराय दिसल्यानंतर सगळ्या संसाराचं वाटोळं होणार म्हणलं. आता दादाजी काय तुकोबरायला आणल्याशिवाय राहत नाही. हो, निळोबरायच्या सुद्धा प्रगत निघालेत हे जणू. म्हणे तुम्ही डोळे झाका, तुम्हाला तुकोबराय दिसतील. हो, माझा मित्र होता शेजारी. म्हणलं झाक बाबा, नाही तर हे तर लय वेळ लावेल. बरं म्हणून झाकलं. हो, आणि मग त्यातला एक जण आला आणि नेमका माझ्या शेजारी मित्र बसला होता. त्याला म्हणला हां डोळे झाका, काय दिसतंय का? आता डोळे झाकल्यावर कसं काय दिसन? हां म्हणलं काय दिसत तर नाही, पण असं पिवळं पिवळं. आता डोळे झाकल्यानंतर पिवळं पिवळं दिसतंच. आता झाकून बघा बरं, दिसतं का नाही पिवळं पिवळं? म्हणजे पिवळं घडलेली घटना आहे असं काही बी नाही सांगत, घडलेलं घटना आहे. आणि पिवळं पिवळं दिसतंय. हां म्हणे बरोबर पिवळं दिसतंय ना. मग तिथं ध्यान लक्ष करा, ध्यान केंद्रित करा. आता केंद्रित करा, कुठं केंद्रित करा म्हणला? गाथा वाचायचा राहिलाय. नाही म्हणे करा. आणि केलं बाबा त्याने केंद्रित. दिसतंय का आता काय? हा म्हणला काय दिसत नाही, नीट बघा, दिसत नाही. बराच वेळ त्याने खाल्ल्यानंतर हा म्हणला हा दिसले तुकोबराय दिसले. आता मी चाट पडलो. आणि ती सगळी माणसं निघून गेल्या. त्याला म्हणले होय रे, तुला खरंच तुकोबराय दिसले? अरे कसले तुकोबराय म्हणे? मला माझ्या बायकोचाच चेहरा आला तोंडासमोर. आता म्हणलं ह्याच्या कुठं नादी लागतो? हा म्हणायचं पोहायचं पुढं. सांगायचा भाग काय, वारकरी संप्रदाय अंधविश्वास मानत नाही. जी लोक वारकरी संप्रदायाला अंधविश्वासू मानतात त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय. विठ्ठल हो, म्हणून वारकऱ्यांनी ही वारी करावी याच्याकरता वारकऱ्यांना हितलं महात्म्य माहिती पाहिजे, ह्या क्षेत्राचं महात्म्य माहिती पाहिजे. मग भगवंतांनी सांगायला सुरुवात केली. हो, देव म्हणे नामया ऐके येथे उचित दया, एक तीर्थ सांगावया हे तो पुराणी असे. हो, आलं का प्रमाण? पुराणांमध्ये याचं वर्णन आहे. भगवंत सांगू लागले, नकळे देवाची थोरी कैसे पुढारले मुरारी, गौप्य गुज श्री हरी सांगत असे नामया. काय सांगत असे नामया? देवासी कळले गौप्य गुज, म्हणे रे नामया हे ती चोज, तोच निज भाव सहज प्रगट सांगो आता. कृतायोगी क्षेत्र आधी
ज्ञानदेवा येथे समाधी, देव सांगत असे शुद्धी योग बुद्धी जुनाट. हो, म्हणजे कलियुगातल्या 750 वर्षापूर्वी आत्तापासून ज्ञानोबराय अवतीर्ण झाले. हे आपल्यासाठी झालं, पण भगवंताचं म्हणणं असं आहे की कृतायुगी क्षेत्र आधी ज्ञानदेवा येथे समाधी. कृतायुगाच्या आधीपासून ज्ञानोबरायची इथं समाधी. का? ही 108वी समाधी म्हणून. हो, बर. देव सांगत असे शुद्धी योग बुद्धी जुनाट, ऐके भक्तजन श्रेष्ठा, भूमी नामे वैकुंठ पीठा, ते हे अलंकापुरी आदि लक्षा, आदि वरिष्ठा पीठ 18 पीठामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पीठ शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई तेथे मुकुट, सगळ्यात श्रेष्ठ असं पीठ. हो, हे अलंकापुरी पीठ आहे, आळंदी तीर्थक्षेत्र. आणि ऐके भक्तजन श्रेष्ठा, भूमी नामे वैकुंठ, अनिक ऐकरे वचन, हे पंचक्रोशी पुरातन, यासी योगे सांगता संपन्न, चतुरानन जाणत असे. हो, आमच्यात ब्रह्मदेव नावाचे बाबा होते, माऊली त्यांना म्हणायचे चतुरानन जाणत असे. ते बरोबर असे इथं उभं राहायचे. हो, जुन्या माणसांची आठवण येते हो फार. हो हो, चतुरानन जाणत असे. ब्रह्मदेवाला माहिती इथलं म्हणे. हो, त्यांना विचारलं, मग ते म्हणे काही एका किंचित सांगो, युग संख्या मार्गात रिगो, तरी वैवस्वतू हाची मागो, पूर्ण ओळगो यापासून. काही किंचित जर सांगायचं झालं तर वैवस्वत म्हणू, त्याचा अवतार कार्य इथून सुरुवात झालं म्हणे. हो, तरी वैवस्वतो हाची मागो, पूर्ण ओळगो यापासून. मनु सहस्रयुग संख्या, ते अलंकापुरी आधी लक्षा, कोटी याग असंख्या सहस्र दक्ष येथे झाले. असं आता कसं आहे महाराज, भागवतामध्ये आणि गीतेमध्ये सुद्धा आलेलं आहे की 1000 चतुर्युग झाली की एक कल्प पूर्ण होतो म्हणे. हो, किंवा 1000 चतुर्युगामध्ये 14 इंद्रांचं आयुष्य संपतं. असं मनु सहस्रयुग संख्या. हो, अशा सहस्रयुगपर्यंत संख्या इथं होऊन गेलेली म्हणे. हो, बरं. पुढं असं असणारं हे तीर्थक्षेत्र आहे. म्हणून न कळे देवाची थोरी, कैसे पुढारले मुरारी, गौप्य गुज श्री हरी सांगत असे नामया. आणि ह्या क्षेत्राचा महिमा पंढरपूरपेक्षा कमी असं अजिबात नाही, उलट ह्या क्षेत्राचा महिमा पंढरपूरपेक्षा जास्त आहे, अशी अनेक प्रमाण समाधीच्या अभंगामध्ये आहे. पुढं आपण चिंतन करणारच आहोत. हो, मग तरीसुद्धा भगवंतानी वर्णन असं केलं की साक्षात महादेवाचा कैलास आणि माझा असणारा वैकुंठ, या दोन्हीही ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर जेवढं पुण्य मिळेल किंवा जेवढं तिथलं फल आहे त्याच्यापेक्षा काकणभर श्रेष्ठ फल या ठिकाणचं आहे अभंगाचं पहिलं चरण. कैलासाचा वास अधिक, कैलासाचा वास अधिक सिद्ध, कैलासाचा वास अधिक कैलासाचा वास अधिक विष्णुचे वैकुंठ पुरातन, विष्णुचे वैकुंठ पुरातन, विष्णुवर पुनरी कैसे अलंकार, विष्णुवर पंढरी कैसे अलंकार, पुरातन विष्णु
रे पंढरी अशा चाली महाराज वारकऱ्याकडनंच ऐकाव्या. हो, ते गावगाव वारकरी आहेत, पण वारकरी चाली म्हणणारं वारकरी नाही. हो, कारण की आजकाल कसं आहे, आमच्या पिढीत तरी जरा सिनेमाच्या चाली घुसल्यात. हो, हा सिनेमाच्या चाली वाईट नाही काय, हो चांगल्याच आहे, पण त्या ह्या अक्षरांना नाही लावल्या पाहिजे. त्याच्यावर सिनेमाच्याच गाणी म्हणलेलं चांगलं. हो, आम्ही म्हणतो का बाबा आमचा भूपराग तुमच्या गाण्याला लावा म्हणून. हो, आमचा काय आग्रह नाही. समजा झिंग झिगाट गाण्याला मेघ मल्हार जर लावायचा म्हणला, झिंग 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 झिंगाट, असा आमचा आग्रह अजिबात नाही. आम्ही करतो का तुम्हाला आग्रह आमच्या चालीत? तुम्ही कशाला आग्रह केला पाहिजे? हो, त्या चाली तिकडं ठीक आहे, इकडं आमचं असंच बरं आहे. हो, कारण की आजकाल काय झालंय, सिनेमाच्या चाली एक, त्याच्यानंतर आता हे आमचे मृदुंगाचार्य म्हणजे पंचक्रोशीचे वाजवणार आहेत. हो, तिकडं म्हणजे सपाटीने नाही, तुका म्हणे बहु करीतो विचार, उतरे डोंगर एक चढे, डोंगर दऱ्यात पखवाज वाजवणारी माणसं आहे ती. काही बी वाजवणारच नाही. काही पखवाजांना आणला का तू ढोलकी वाजवतो का पखवाज वाजवतो, इथून सुरुवात. बुवा पण पखवाज वाजवतो म्हणून माहिती, बाकी काय नाही. हो, सांगायचा मुद्दा एवढाच. अशा वारकरी चाली सात्विक भजन आहे ना. आणि वारकऱ्यांची एक विशिष्टता आहे बघा, आता लक्षात आली म्हणून सांगून देतो. एकच विशिष्टता की वारकरी शब्दाला जास्त किंमत देतात, चालेल नाही. हो, ते शब्द जसे असेल तशी चाल. हो, त्या दिवशी आता आपला उत्सव थोडा एक दिवस उशिराने सुरू होतो, जे त्रयोदशीला कालेजांचे असतात त्यांच्यापेक्षा. मग ते असेच एका ठिकाणाहून भोंग्यावरून आवाज येत होता. हो, आईशी कळवळ्याची जा. मग ते माग म्हणणारा काय म्हणला, आईशी कळवळ्याची जात. म्हणलं चांगली वळवळ लावली. म्हणजे शब्दाला तोडतात. हो, आता एक तर ही चाल सिनेमाची, त्याच्यात शब्द तोडला, काय गरज आहे का? पण परत ते मालकंस राग लावणार कशाला, गुण गाई ना आवडी, गुण गाई न आवडी. बरोबर आहे, तुम्ही न आवडीनेच गाताय. तुम्ही जर आवडीने गात असतं तर ते वाचलं असतं, वाचून गायलं असतं. हो, असो, कुणावर वाभाडे काढायची माझी योग्यता नाही, पण आमच्या गुरुजनांनी हे टाळावर भजन आम्हाला शिकवलं आहे. त्याच्यामुळं असं वाईट वाटतं की ही सगळी मंडळी ह्यांनी उन्हात तानात चालत जाऊन खडतर रानामध्ये हे भजन जिवंत ठेवलं. त्यांच्या तपश्चर्याला जर कुठं धक्का लागत असेल तर ते आपल्यासारख्याला सहन होत नाही, एवढंच, बाकी नाही. असो, चरण असं आहे, कैलासाचा वास अधिक सिद्ध भेट, विष्णूचे वैकुंठ पुरातन. हो, हे पुरातन किती पुरातन आहे मगाशी मी सांगितलं, मनु सहस्र योग संख्या. ते हे अलंकापुरी आधी लक्षा किंवा कृतायोगी क्षेत्र आधी ज्ञानदेवा येथे समाधी. हो, विष्णूचे वैकुंठ पुरातन. महाराज एकदा आळंदी म्हणा, नाही तर अलंकापुरी म्हणा, नाही तर वैकुंठ म्हणा. आता वैकुंठ कुठून आणलं मध्येच? हो, कसं आहे, जो माणूस जिथं राहतो, जर कदाचित त्याच्या नावावरून त्या जर शहराला नाव पडलं असेल तर तो माणूस जिथं जाईल तिथं ते शहर उभं होतं. हो, उदाहरण तुम्हाला सांगू का, पुण्याच्या जवळ खेड शिवापूर आहे. हो, त्याला शिवापूर का म्हणतात? आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचं ते वास्तव्याचं ठिकाण होतं. मग ते तिथं राहिले म्हणून त्या गावालाच नाव पडलं शिवापूर असं. म्हणून
वैकुंठ वैकुंठ भगवंताचं नाव सुद्धा वैकुंठ आहे ना. वैकुंठ पुरुष प्राण. हो रोज म्हणतोय आपण भगवंताचं नाव वैकुंठ आहे. मग तो वैकुंठ हित आहे. तो भगवंत हित उभा आहे ना. हो तुझं नाही नाही कुवाडे मी कोडे उभा असे. हो भगवंत स्वतः ज्ञानोबा राहायला सांगतात की तुला काही कोडक मांडण्याचं गरज नाही, मी स्वतः म्हणे इथं उभा आहे. हो मी तुझं नाही नाही कुवाडे मी कोडे उभा असे. आधीचं आठवलं तर सांगा. त्याच्यानंतर वैकुंठ या शब्दाचा उल्लेख ज्ञानोबरायच्या समाधी वेळा असा आलेला आहे की दिव्यवन दिव्यवल्ली दिव्य सुमने समग्र केली वैकुंठी हुनी आणली महाविष्णू कारणे. वैकुंठाहून ज्ञानोबरायच्या समाधीला फळं फुलं आली होती, नैवेद्य आला होता. बर त्याच्यानंतर ज्या संतांची ही नगरी ते सुद्धा कुठून आलेत? वैकुंठावरूनच आलेत. वैकुंठ वासिनी कृपावंत माऊली. वैकुंठ वासिनी कृपावंत माऊली. कृपावंत माऊली जगा तारावया अलंकापुराली. ज्ञानोबराय वैकुंठवासिनी आहेत ना. हो का? वैकुंठात कोण राहतो? महाविष्णू राहतात. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर किंवा शिव तो निवृत्ती आदी माया मुक्ताई ब्रह्मा तो सोपान विष्णू ज्ञानदेवा पायी. हो हे वैकुंठवासिनी असलेली माऊली ही इथं आलेली म्हणून ह्याला वैकुंठ म्हणतात. त्याच्यानंतर आणखीन एक कारण आहे ह्याला वैकुंठ का म्हणतात. ज्ञानोबरायांना समाधी द्यायच्या वेळेस भगवंतानी विश्वकर्म्याला अशी आज्ञा केली की तुम्ही सगळं वैकुंठ घेऊन खाली या म्हणे. हो जसं वैकुंठाची रचना आहे तशी हितली वैकुंठाची रचना करा. मग चंदनाचे खांब उभारले, पवळवेलीचे शोभले, मुक्ताफळाचे हार घोष मिरविले, रत्नखचित चांबरे. बर ऊस खरजुरी पोफळे, फणस नारिंगे नारकेळी, करदळे वाढिनल्या सरळी, उदक पाट वाहताती, तेथे भ्रमर ऋणधुन करते, पारवे आनंदे घुमघुमती. हो कोकुळे सुस्वरे, कोकुळे सुस्वरे बोलते, पारवे आनंदे घुमघुमती. हा मग सगळं जसं वैकुंठाची रचना आहे तशीच रचना हिथं विश्वकर्म्याने केली. मग शेवटी नामदेवराय असं म्हणतात, नामा जातो लोटांगणी वैकुंठ उतरले अलंकापुरी पाटणी उत्तर पथे जातो लोटांगणी
वैकुंठ उतरले मेदिनी, कुठं अलंकापुरी पाटणी, उत्तरपंथे देखिले. हो, उत्तरपंथे देखिले असं का म्हणलं नामदेवरायांनी? कारण की हे वैकुंठ खाली उतरलेलं सगळ्यांनाच नाही दिसलं. हो, ज्यांना भगवंतांनी दिव्य दृष्टी दिली त्यांनाच दिसलं. बाकीच्यांना जे हाय चालू आहे ते दिसत होतं मर्मचक्षुंनी. बाकी दिव्य चक्षुंनी जे वैकुंठ भगवंतांनी वरून खाली आणलेले ते सगळा सोहळा तो त्यांना दिसत होता. आता ते एक चरण बघा, एक आहे चरण असं आहे, त्याचा आधीचं आठवलं तर सांगा, नाही आठवलं तर चला पुढं. तो दाखविला मज डोळा दिव्य दृष्टी देवनी. हो, ज्ञानदेवाचा केला सोहळा, तो दाखविला मज डोळा दिव्य दृष्टी देवनी. जाऊ द्या, नाही आठवलं तर कुठं आपल्याला कोण म्हणणार आहे. हो, चला पुढं. दिव्य दृष्टी देऊन नामदेवरायांना भगवंतांनी हा सोहळा दाखवला. त्याच्यानंतर बघा, कैलासाचा वास अधिक सिद्ध भेट, विष्णूचे वैकुंठ पुरातन. वैकुंठ का म्हणलंय याचं थोडंसं चिंतन आपण केलंय. त्यानंतर कैलासाचा वास अधिक असं का म्हणलंय? कैलासाचा वास अधिक सिद्ध भेट ह्या मागचं कारण असं आहे, कारण की हे शिवपीठ आहे. मगाशी आपलं एक प्रमाण झालं काय, ते हे अलंकापुरी श्रेष्ठा आदी वरिष्ठा पीठ 18 पीठांमधलं सगळ्यात श्रेष्ठ पीठ हे शिवपीठ, हे जुनाट, हे मगाशी आपण प्रमाण पाहिलं. त्याच्यावरून कैलासाचा वास अधिक सिद्ध भेट, विष्णूचे वैकुंठ पुरातन. हे शिवपीठपणे वैकुंठपणे ही याची खासियत, म्हणून अधिक म्हणलेलं आहे. हो, नाहीतर कैलासाला गेला कैलासाचा वास भेटन, वैकुंठाचा वास नाही भेटणार. वैकुंठाला गेलं फक्त वैकुंठाचा वास भेटन, कैलासाचा वास नाही भेटणार. पण हितली खासियत अशी, इथं दोन्हीचा लाभ आहे. हो, इथं दोन्ही पक्षांचा तिकीट भेटते. हो, असो. विष्णूचे वैकुंठ पुरातन. आणि आणखीन काय खासियत आहे तर भूमीवरी पंढरी, तैशीच अलंकापुरी, पंचकोसावरी पुण्यभूमी. जशी पंढरी तशी ही आळंदी. असं का म्हणलं नामदेवरायांनी? नामदेवरायांना हे माहिती होतं. बघा, निळोबरायचे 2 अभंग आहेत, पंढरपूर आणि आळंदी सारखी कशी हे सांगणार. हो, एक भूवैकुंठ, एक शिवपीठ, महिमा वरिष्ठ दोहीचा, तेथील पेरील नुगवे शेती, असती नासती येथे उदकी. हो, चंद्रभागा चक्रतीर्थ, भीमा वरिष्ठ भीमा समर्थ इंद्रायणी, निळा म्हणे तेथे हनुमंत, येथे अश्वत्थ कनकाचा. हो, तिथं काय, तिथं चंद्रभागा आहे, हिथं काय, हिथं इंद्रायणी. हो, त्याच्यानंतर तिथं पंढरी अनुष्ठान केले, चंद्रे अलंकापुरे, इंद्रे तपश्चर्या. तिथं चंद्राने अनुष्ठान केलं, हिथं इंद्राने अनुष्ठान केलं. हो, तेथे इंदू निष्कलंक अंगे, आणि हिथं आरोग्यता भगे सुरेंद्रता. हो, हिथं त्या इंद्राला सुरेंद्राला भग पडलेली ती निघून गेली. बर, त्याच्यानंतर हरिहर रूपे पंढरीराव, तिथं हरिहर रूपे पंढरीरावे. आणि हिथं कोण आहे? हिथं साक्षात नाही, हरिहर रूपे पंढरीराव काय, येथे तिन्ही देव सिद्धरूप. हो, इथं तिन्ही देव आहेत. तिन्ही देव कुठले? तिन्ही देव मगाशी आपण प्रमाण सांगितलं ते शिव तो निवृत्ती, आदी माया मुक्ताई, ब्रह्मा तो सोपान, विष्णू ज्ञान देवा पाही. किंवा आणखीन एक प्रमाण सांगतो, त्रिमूर्ती तिन्ही देव, ऐसे ब्रह्मा विष्णू हर, मुक्ताई ते मूळ माया साचार, तारावया चराचर कली माझी अवतरले. बर, चला पुढं. हां, तिथं काय? तिथं तेथील पेरिले नुगवे शेती. हो, तिथं जर पाप केलं तर उगवत नाही, आणि उगवत नाही. हिथं पाप शिल्लक राहत नाही. आस्ती नासती येथे उदकी. हो, बघा, आणखीन एका ठिकाणी प्रमाणे आस्ती नासती उदकी. हो, भोवती वनवल्ली वृक्षी, येथे देऊळ येवनी होती पक्षी, हे असते नित्य साक्षी, आस्ती नासती उदकी. हो, असा पाठ माऊलींनी आम्हाला सांगितलाय. असो, काही ठिकाणी भोवती वनवल्ली वृक्ष असा पाठ आहे. असो, मूळ मतीचा अर्थ महत्त्वाचा. वृक्ष एका वृक्षी आहे, ज्याने त्यांनी बघून घ्या. हो,
तेथील पेरिले नुगवे शेती असती ना सती येथे उदकी. हो, तिथं काय निळा म्हणे तेथे हनुमंत, तिथं हनुमंतराय आहेत. इथं येथे अश्वत्थ कनकाचा निळोबराय म्हणतात समाधी समयी सकळ समुदाय घेऊनी सुरवर आले पंढरीराय. द्वारी आजान वृक्ष सुवर्ण पिंपळ आसुमाय जाणूनी महिमा निळा चरणातळी राहे. जय देव जय देव जय ज्ञान सिंधू नामस्मरणे तुमच्या तुटे भो बंधू. हो बघा आणखीन एक प्रमाण असे निळा म्हणे तेथे भक्ती. हां, निळा म्हणे तेथे भक्ती येथे विरक्ती प्रगटली. तिथं भक्ती हिथं विरक्ती. तिथं काय हनुमंत हिथं अश्वत्थ कनकाचा ते चालू होतं. आणि त्यातलं एक प्रमाण मला सांगायचं आहे तुम्हाला. एक प्रमाण असं आहे ज्ञानदेव बैसले समाधी पुढे आजान वृक्षनिधी आणि वामभागी पिंपळ क्षिती सुवर्णाचा शोभत. ज्ञानोबरायची समाधी पूर्व पश्चिम आहे का दक्षिण उत्तर आहे, लय मोठा वाद आहे मारा. हो, जर नाथ महाराजांचं प्रमाण जर पाहिलं, अहो दयाळे ज्ञानाबाई आर्त माझे तुझे पायी. पुढं काय त्या अभंगामधलं एक चरण आहे काय, पूर्व पश्चिम देवस्थान मध्ये ज्ञानाबाई आपण. हो, हे पूर्व पश्चिम नाथ महाराजांनी सांगितलंय. आणि नामदेवरायच्या म्हणण्यानुसार ज्ञानदेव बैसले समाधीन पुढे आजान वृक्ष निधी, ज्ञानोबरायच्या समोर आजान वृक्ष आहे आणि वामभागी पिंपळ क्षिती सुवर्णाचा शोभत. आत्ता जर पाहिलं की बरोबर माऊलीच्या डाव्या हाताला सुवर्ण पिंपळ येते. हो, म्हणून अशा दोन्ही प्रमाणांनी ते सिद्ध होते. ज्याला पूर्व पश्चिम दर्शन घ्यायचे त्यांनी पूर्व पश्चिम घ्या, आमचं काही म्हणणं नाही. हो, ज्यांना उत्तर दक्षिण घ्यायचे त्यांनी उत्तर दक्षिण घ्या. असो बर. भूमीवरी पंढरी तशीच अलंकापुरी, तशीच अलंकापुरी नवे नवे त्याच्यापेक्षा काकणभर श्रेष्ठचे अशा समाधीच्या अभंगात काही प्रमाण आहेत. हो, तरी पंढरी हुनी अधिक ऐसे बोलती ब्रह्माधिक धन्य धन्य येथीचे लोक ज्याशी स्नान संध्या घडत. हो, पंढरीपेक्षाही अधिकच आहे. किंवा तरी पंढरीहुनी हे श्रेष्ठ, तरी हे पंढरीहुनी सोपे. चला, जनाची हरावया पापे कळी काळ कोपलिया कोपे न चले त्याचे अलंकापुरीशी. बर, आणखीन अशी सगळी मिळून 4 का 5 प्रमाण आहेत. सगळीच आठवती ना असं नाही. तरी पंढरीहुनी श्रेष्ठ येथे तू येथे उभा अससी प्रगट भूमी उतरले वैकुंठ ज्ञानदेवा कारणे. हो, त्याच्यानंतर हे पंढरी सारखंच आहे, नवे नवे पंढरीपेक्षा काकणभर जास्तच आहे. आणि पंचकोसावरी पुण्यभूमी. हो, 5 कोसावर पुण्यभूमी. आता ह्या पंचक्रोशीची प्रदक्षिणा आमचे सगळे वारकरी इथं बऱ्यापैकी वारकरी पंचक्रोशीचे आहेत. जे नाही आहेत त्यांनी यावर्षी नक्की या. हो, ह्या पंचक्रोशीचं महात्म्य असं आहे. सगळ्यात मोठं महात्म्य तुम्हाला सांगू का, काही बाकीचं सांगत नाही, एकच सांगतो. ही पंचक्रोशीची प्रदक्षिणा नुसती आळंदीला नाही. हो, आळंदी क्षेत्राला पंचक्रोशी प्रदक्षिणा नाही, तर हे साक्षात वैकुंठाची प्रदक्षिणा आहे. हो, तुम्हाला वैकुंठाला जायला मिळेल नाही मिळेल, पण हिथं वैकुंठाची प्रदक्षिणा करायला भेटती ती करून घ्यायची. हो, हां, जिवतपणी जितपणीच. वा, आमचे तनुकर माऊली म्हणतात जितपणीच करून घ्या, नंतर जातोय वैकुंठाला का कुठं जातोय काय माहिती. हो, त्याच्यानंतर पंचकोसावरी पुण्यभूमी. आता त्या पंचक्रोशीचं वर्णन फार मोठं आहे. पुढं चलून कथेमध्ये माऊली सांगतीनच. माऊलींची कथा चालू आहे ना, नाही कीर्तनात सांगतील. हो, कुठंतरी सांगतीनच. हो, पंचकोसावरी पुण्यभूमी सुखाची हे मूर्ती निळकंठलिंग. हो, आता हे निळकंठलिंग सिद्धेश्वर लिंग असायला पाहिजे नव्हते. निळकंठलिंग कुठं आलं मध्येच. हो, खरं सांगू का, माऊलींनी आम्हाला सांगितलं, दाखवलं पण. अलीकडं सिद्धेश्वर आहे, पलीकडं निळकंठ लिंग आहे आणि मधून इंद्रायणी वाहते. हो, हे नवल या बरोबर भागीरथी कुंडाच्या पलीकडच्या बाजूला निळकंठलिंग आहे. हो, निळकंठलिंग इकडं सिद्धेश्वर मधून इंद्रायणी. त्याचं वर्णन इथं नामदेवराय करतात. सुखाची हे मूर्ती निळकंठलिंग. सुखाची हे मूर्ती का म्हणलं, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. हो, सुखाची हे मूर्ती निळकंठलिंग चक्रतीर्थ सांग
मोक्ष भेटे. चक्रतीर्थ, चक्रतीर्थाचा काय घोटाळा आहे? ह्या ज्ञानोबरायांना समाधी देण्याच्या अगोदर ज्ञानोबराय आणि सगळी भावंड, तिघजण भावंड देवाच्या समोर उभा राहिले. निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय आणि सोपानदेव तिघेही उभे सन्मुख. तिघाही थोर संतोष विनविती केशवास स्वामी विनंती अवधारी जो. काय विनंती? हे अलंकापुरीसी स्थापावे कोटी तीर्थासी. जो जो भक्त येईल स्नानासी तो वैकुंठासी आणावा. असा ज्ञानोबरायांनी तिघांनी सुद्धा आग्रह धरलेला आहे. आणि त्यांच्या आग्रहाला म्हणून भगवंतानी त्यांना वरदान दिलं की इथं अलंकापुरीमध्ये कोटी तीर्थ येतील. हो, मग देवानी मग सकळ तीर्थासी बोलाविले. मग सकळ तीर्थासी सांगितले. बरोबर का बुवा? अलंकापुरी वशिजे वहिले भक्त तारावाया. हो, जो जो करील कीर्तन तो तो तरेल हे जाण. अलंकापुरी नारायण स्वय उभे असती. हो, किंवा नामदेवरायचं एक प्रमाण सांगतो आणखीन एक. नामा म्हणे कोटी तीर्थाचे, तीर्थ ओळेले पैसाचे. पाप जाईल अनंत जन्माचे, एक नळाखाली स्नान, आपलं एक स्नान केली या. हो, नळाखाली नाही, तिथं जाऊन असं असं एक स्नान केली या. बर, आणखीन एक प्रमाण. धन्य तीर्थ इंद्रायणी, धन्य प्रत्यक्ष शूळपाणी. तारक ब्रह्म त्रिवेणी मिश्रित रूपे वाहत असे. हो, मिश्रित असं करायचं होतं मला, असं. हो, मिश्रित रूपे वाहत असे. हो, तारक ब्रह्म त्रिवेणी. हो, मग इथं त्रिवेणी संगम आहे. कोणाचा? भागीरथी, इंद्रायणी आणि मनकर्णिका. हो, या मिळाली या त्रिसंगमी पुण्यभूमी तुझी. हो, भागीरथी, इंद्रायणी, मनकर्णिका ह्यांचा संगम. तिथं जो भागीरथी कुंड आहे, देव नाही, तुझं नित्य स्नानाशी दिधली असे. दुसऱ्या का तिसऱ्या समाधीमध्ये आहे बघा. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी नाही, विठोजी म्हणे ज्ञानदेवा, तुम्ही विश्रांती मन ठेवा. ते मुराली आमुच्या भावा निसंदेह. हो, त्या अभंगामध्ये, तिसऱ्या अभंगामध्ये असं चरण असं आहे की देव ज्ञानोबरायला म्हणतात की तुम्ही काही खेद चिंता मनात आणू नका. तुमच्या स्नानासाठी म्हणून, नित्य स्नानासाठी मी इथं भागीरथी कुंड तयार केलेलं आहे. भागीरथीला आज्ञा दिली, नवे नवे सगळ्या तीर्थाला आज्ञा दिली. मग आता काय झालं? इंद्रायणीचा प्रभाव पडला छोटा आणि हे तीर्थ जास्त झाले. मग ते जास्त तीर्थ एका ठिकाणी यायचं म्हणल्यानंतर ते कुठंतरी फुगा होणारच. मग तसा तो फुगा झाला. मग शेवटी कुठल्याच तीर्थाला नीट जागा भेटाना. मग शेवटी सगळे येऊन मिळाले खरे, पण वास्तव्य त्यांनी काय केलं? मग अष्टदिशा व्यापुनी तीर्थे राहिली स्थानी स्थानी. अलंकापुरी पाटणी इंद्रायणीच्या तटी. म्हणून आळंदीच्या 5 कोसावर डबका का असाना, पण ते तीर्थचे. हो, म्हणून पंचक्रोशीची प्रदक्षिणा म्हणजे सगळ्या तीर्थाला सुद्धा प्रदक्षिणा आहे, हे लक्षात घ्या. बर, त्याच्यानंतर परमार्थ सुवर्त देखताची संत सांगतसे मात अनुभवाची. परमार्थ सुवर्त देखताची संत. आता ह्याचे 2 प्रकारे अर्थ करता येईल की हिथं काहीतरी परमार्थाचा सुअर्थ दडलेला आहे, हे संतांनी जाणलं तेव्हा ते हिथं आले. हो, अभंग झाला काल. निळा मने जाणोनी संत येथे धावत प्रतिवर्षी. येथे धावत प्रतिवर्षी. येथे धावत प्रतिवर्षी.
म्हणे जाणूनी संत येती धावत प्रतिवर्षी. कशामुळं? परमार्थ सुअर्थ देखताची संत. हो, सांगता ती मात अनुभवाची. किंवा ज्ञानोबराय सारख्या संतांना पाहिल्यानंतर आपला परमार्थ सुअर्थ होतो. हो, एक प्रमाण आणखीन आहे बघा. मोक्ष मुक्ती रिद्धी सिद्धी पाहता समाधी ज्ञानदेवा. हो, ज्ञानोबरांची समाधी नुसती पाहिली तरी आपला परमार्थ सुफळ होईल. म्हणून परमार्थ सुअर्थ देखताची संत. हो, सांगता ती मात अनुभवाची. हो, ज्ञानोबरांचं सांगणं हे अनुभवाचं सांगणं आहे. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुतकल्प. हो, हे बहुतकल्पाचं सांगणं आहे. किंवा आणखीन एक समाधीच्या अभंगामध्ये असं वर्णन आहे की भगवंताने असं सांगितलंय तरी तू आता एक वेळ माझी स्तुती करी निर्मळ. जेणे करोनी तरती सकळ वक्ते श्रोते ग्रंथकार सगळे आले. हो, सगळे लोक तुझी स्तुती ऐकून तुवा जो ग्रंथ अनुभव. हो, गीतेशी सांगितला भाव ते मुख्य ठेवणे राणी व अनुभवी जाणते. हो, ज्ञानोबरायचं बोलणं अनुभवाचं आहे. हो, म्हणून सांगता ती मात अनुभवाची. किंवा तीर्थावळीतलं एक प्रमाण सांगतो. सर्व ज्ञानांचा रावो आत्माज्ञान देवो. हो, सांगे अनुभव तुम्हा प्रती. भगवंतांनी सांगितलं सगळ्या ब्राह्मणांना द्विजांना की आता सगळ्या ज्ञानियांचे राजे तुम्हाला अनुभव सांगतील. मग तीर्थावळीतून शेवटून दुसरा अभंग आहे ज्ञानोबरायांचा. वा, खरंच अभंग आहे ज्ञानोबरायांचा. न लगती सायास करणे उपवास भेने जाय पाप संत संगे. हो, असे अनेक त्यांनी ज्ञानोबरायांनी सांगून ठेवलं की तुम्ही उपासना करा किंवा उपासना करण्याच्या पेक्षा संतांची संगत धरली तर कसा फायदा आहे ते तर ज्ञानोबरायांनी सांगितलंय. असो, पुढं देखताची सांगत असे मात अनुभवाची. निळा नामा म्हणे देवा तीर्थक्षेत्र चांगले. हे स्थळ चांगले चित्त मन रंगले ज्ञानोबाचे. हे स्थळ म्हणजे काय? हे स्थळ मध्यस्थळी इंद्रायणी. ही मध्यस्थळी इंद्रायणी. मग हिच्या चारी बाजूला कोण आहे? जाऊ दे, आता पंचक्रोशी सांगतोच. तर ते येतच तिथंच परत. हो, ते शिवक्षेत्र प्रत्यक्ष पूर्वे मातुरलिंग साक्षी. इकडे आहे ना पूर्व कुठे आहे? इकडंच आहे ना. हा, तर इकडं आहे का? हां, बरोबर. ते आपण घालीन लोटांगण झालं त्याच्यामुळं ते उकलं असेल जणू. हां, इकडं आहे ना. पूर्वे मातुरलिंग साक्ष तेथे केशव प्रत्यक्ष चतुर्भुज रूपे पयासे. दक्षिणे पुणेश्वर देव पुण्यस्थळ महादेव. मूळपीठी नागेंद्री पाहाव त्रिवेणी रूपे वाहत असे. त्यानंतर पश्चिमे इंदुरिये देव ब्रह्मेश्वर उत्तम ठाव. उत्तरे सिद्धेश्वर देव खेटक ग्रामी भागीरथी. हो, पूर्वेला मलहर तीर्थ, त्याचा आपण मरकळ केलंय, मरकळ तीर्थ. त्याच्यानंतर तिथं दोन आहेत, केशव ही प्रत्यक्ष आणि मातुरलिंग दोन आहेत. इकडं दक्षिणेला पुण्येश्वर. हो, तिथं दोन आहेत, पुण्येश्वर वेगळे आणि नागेश्वर एक, दोन आहेत तिथं. इकडं पण पश्चिमे इंदोरी देव ब्रह्मेश्वर उत्तम ठाव, तिकडं पण दोघ जण आहेत, ब्रह्मेश्वर इंद्रेश्वर. उत्तरे सिद्धेश्वर देव खेटक ग्रामी भागीरथी. आणि मग त्याच्यानंतर आहे मध्यस्थळी हे इंद्रायणी. सिद्धेश्वर सोवेस्थानी ज्ञानदेवा सहित. वा, सिद्धेश्वर आणि ज्ञानोबरा हित शोभून दिसतात. म्हणून नामा म्हणे देवा हे क्षेत्र चांगले, हे स्थळ चांगले, चित्त मन रंगले ज्ञानोबाचे. विठोबा जय जय विठोबा, जय जय विठोबा, जय जय विठोबा, जय जय विठोबा, जय जय विठोबा.
कैलासाचा वास अधिक सिद्ध भेट विष्णूचे वैकुंठ पुरातन भूमीवरी पंढरी तैसी अलंकापुरी पंचकोसावरी पुण्यभूमी. खरं सांगायचं झालं तर आपल्या परम भाग्याने आपल्याला आळंदीत येऊन ज्ञानोबरायांची सेवा करायला भेटते हे आपलं खरंच भाग्य. हो, नामदेवरायांनी एक स्वतंत्र अभंग खर्ची घातला ह्याच्यावर. आळंदीत साधना केल्याचं काय फळ आहे महाराज. नित्य अनुष्ठान ये तीर्थी त्याचे पूर्वज उद्धरती जे का अन्नदान करीती ते पावती वैकुंठ राज्य. वा, म्हणजे हिथं आल्यानंतर अनुष्ठान करणाऱ्याला सुद्धा फळ आहे, हिथं आल्यानंतर अन्नदान करणाऱ्याला फळ आहे, हिथं आल्यानंतर कथा करणाऱ्याला फळ आहे, कीर्तन करणाऱ्याला पण फळ आहे, सगळं फलच फळ आहे. हो तुकोबरायचा अभंग आहे बघा. बरवे देशावर झालो काय बोले बोलावे लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शने. इथं लाभच लाभे. काहीही करा, हिथं आल्यानंतर कोणतीही सेवा करा लाभच आहे. अन्नदान करा लाभ आहे, नामस्मरण करा लाभ आहे, सगळा लाभच लाभ आहे. म्हणून आपल्या भाग्याने आपल्याला इथं सेवा करायला भेटती. प्रत्येकाने आपापल्या परीने आपल्याकडनं जेवढी शक्य आहे तेवढी सगळी सेवा करावी ही नम्र विनंती. तदनंतर काही दिवसांनी बरोबर दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी दत्त जयंतीलाच अलंकापुरी पंचक्रोशी प्रदक्षिणा सोहळा निघणारे 4 तारखेला 4 डिसेंबर. हो, गुरुवार आहे का? गुरुवार आहे जणू, वार माहिती नाही, पण 4 डिसेंबरला पंचक्रोशी प्रदक्षिणा निघणारे. सगळ्यांनी अवश्य या, ज्यांना ज्यांना शक्य. पण नाही 8 दिवस शक्य, निदान 2-3 दिवस हजेरी लावायला का व्हायना या, अशी नम्र विनंती. तदनंतर महाराष्ट्रामध्ये अनेक उत्सव ह्या वर्षीसुद्धा होणार आहेत. गुरुवर्य कदम माऊलींच्या मार्गदर्शनामधून भंडाऱ्या डोंगरावर सगळ्यात पहिला उत्सव आहे. आता जे पुणे जिल्ह्यातील आहेत त्यांनी निदान भंडाऱ्या डोंगरातील उत्सवाला तरी अवश्य वेळ काढलाच पाहिजे. तर भंडाऱ्या डोंगरावरती माघ शुद्ध दशमीच्या कालावधीमध्ये उत्सव होणार आहे. 23 जानेवारी वसंत पंचमीला सुरुवात आणि 23 जानेवारी ते 31 जानेवारी, बरोबर का? श्री क्षेत्र भंडारा डोंगर देहो मावळ सुदवडी. त्याच्यानंतर लातूर 23 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी ते 2 मार्च. हो, असे उत्सव फार मोठे मोठे आहे. त्याच्यानंतर पंढरपूर नाही, मग धुळेला पाडव्याला तुमच्या बाजूला पाडव्याला काल आहे. आणि त्याच्यानंतर परभणी नाही, पंढरपूर सगळ्यात शेवटी काला परभणीला आहे सप्ततर. पर बघू त्याची पण सूचना आम्ही देऊ. पंढरपूरला सगळ्यात शेवटची उत्सवाची सांगता पंढरपूरला अधिक मासामध्ये होणार आहे. 65 एकरामध्ये भला मोठा मांडव होऊन नाही कशाला जमलं तर तो सोहळा पाहिला तरी अवश्य सगळ्यांनी या ही विनंती. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, गुरुवर्य माऊलींच्या चरणी, तुम्हा सगळ्या वारकऱ्यांच्या चरणी समर्पित करतो. सेवेमध्ये जे काही योग्य आहे ते नामदेवरायांचं, आधी सगळ्या संतांचं आणि ह्या वारकऱ्यांच्या कृपा आशीर्वादाने काय 4 अक्षरं श्रवण करायला भेटली त्यांचं आहे. जे काही चुकीचं आहे ते माझं मला परत द्या. आमच्या तिकडं जाताना इंद्राने टाकून देतो. हो, आणि झालेली सेवा समर्पित करतो. इथंच थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली,